आपण सगळेच रोज कम्प्युटर वापरतो, हो ना? पण कधी विचार केलाय की त्या बॉक्सच्या आत नेमकं काय असतं? चला, आज आपण हाच बॉक्स उघडून एक आतली टूर करणार आहोत. बघूया आत काय काय दडलंय. आणि हा खास प्रवास तुमच्यासाठी घेऊन आला आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. खरंच, आपण रोजच्या रोज कम्प्युटर वापरतो, पण त्या स्क्रीनच्या मागे, त्या केसिंगच्या आत नेमकं काय चाललेलं असतं? कुठले भाग मिळून हे सगळं शक्य करतात? कधी आलाय का असा प्रश्न मनात? चला तर मग, आता जास्त वेळ न घालवता आपण थेट या मशीनच्या आत डोकावूया आणि एक एक करून सगळ्या महत्त्वाच्या भागांची ओळख करून घेऊया. ओके, तर आपल्या टूरची सुरुवात होते कॉम्प्युटरच्या अगदी पायाभूत गोष्टीपासून, आणि ती म्हणजे मदरबोर्ड. हे बघा, मदरबोर्ड म्हणजे काय तर कम्प्युटरचा जणू काही सांगाडाच आहे. किंवा मग समजा एक शहराचं मेन जंक्शन. सगळे महत्त्वाचे घटक सीपीयू, रॅम, हार्ड ड्राईव्ह हे सगळे इथेच येऊन जोडले जातात आणि एकमेकांशी बोलतात. आता सांगाडा तर आहे, पण त्याला चालवणारं काहीतरी हवं ना. इथेच येतो कॉम्प्युटरचा मेंदू, म्हणजेच सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बघायला गेलं तर ही अगदी छोटीशी चिप असते, जी मदरबोर्डवरच्या एका खास जागेत म्हणजे सीपीयू सॉकेटमध्ये बसते. पण गंमत बघा, आपण केलेला प्रत्येक क्लिक, दिलेली प्रत्येक कमांड या सगळ्यावर प्रक्रिया करण्याचं, म्हणजे खरं तर सगळा विचार करण्याचं मोठा काम हीच छोटी चिप करते. ठीक आहे, सीपीयू विचार करतो हे तर कळलं, पण विचार करायला, काम करायला त्याला जागा पण लागते नाही का? आणि इथेच मेमरी आणि स्टोरेज या दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात. हो, आणि याच दोन शब्दांमध्ये आपला खूप गोंधळ होतो. इथे बघा, डावीकडे जी दिसते ती आहे रॅम, म्हणजे तात्पुरती मेमरी, आणि उजवीकडे आहे हार्ड ड्राईव्ह, म्हणजे कायमचं स्टोरेज. दोन्ही दिसायला वेगळे आहेत आणि त्यांचं कामही पूर्णपणे वेगळं आहे. हे असं समजा, रॅम म्हणजे तुमचं वर्क डेस्क. तुम्ही जे काम सध्या करत आहात त्या सगळ्या फाईल्स, ॲप्स या डेस्कवर पसरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या फटाफट मिळतात. पण काम झालं, लाईट गेली की डेस्क रिकामा. या उलट हार्ड ड्राईव्ह म्हणजे तुमचं मोठं फायलिंग कॅबिनेट आहे. तिथून फाईल शोधायला थोडा वेळ लागतो, पण तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स, फोटोज, ऑपरेटिंग सिस्टम सगळं काही तिथे कायमस्वरूपी सुरक्षित राहतं. म्हणजे बघा, आपण एकाच वेळी गाणी ऐकतो, बाजूला ब्राउझर उघडा असतो आणि चॅटिंग पण चालू असतं. हे सगळं इतकं स्मूथ कसं चालतं? तर याचं उत्तर आहे रॅम. जेवढी जास्त रॅम, तेवढं तुमचं वर्क डेस्क मोठं, आणि तेवढी जास्त कामं तुम्ही एकाच वेळी सहज करू शकता. आणि हार्ड ड्राईव्हच्या आत काय असतं? तर अशा गोल फिरणाऱ्या चकत्या, प्लॅटर्स म्हणतात याला. यावरच आपला सगळा डेटा, म्हणजे अक्षरशः सगळं काही कायमस्वरूपी साठवलेलं असतं. म्हणूनच कॉम्प्युटर बंद करून परत चालू केला तरी तुमच्या फाईल्स तिथेच असतात. बरं, तर आपल्याकडे मेंदू आहे, काम करायला जागा आहे, पण ही सगळी सिस्टम व्यवस्थित चालावी यासाठी एक सपोर्ट स्टाफ पण लागतो ना. चला, आता या सपोर्ट टीमची ओळख करून घेऊया. ही आहे पॉवर सप्लाय युनिट, शॉर्टमध्ये पीएसयू. याला आपण कम्प्युटरचं हृदय म्हणू शकतो. जसं हृदय शरीरात रक्त पोहोचवतं, तसंच पीएसयू भिंतीतून वीज घेऊन ती कम्प्युटरच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवतो. आता इतकं सगळं काम चालू असेल तर मशीन गरम होणारच. खास करून तो आपला मेंदू, सीपीयू, त्याला थंड ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि हेच काम करतात हे फॅन आणि हीट सिंक. ते कम्प्युटरला शांत आणि थंड ठेवतात. पण समजा तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे असेल, काहीतरी नवीन पॉवर जोडायची असेल तर त्यासाठीच तर ही एक्सपान्शन कार्ड्स असतात. उदाहरणार्थ, हाय एंड गेम्स खेळायचेत, मग एक भारी व्हिडिओ कार्ड लागतं. म्युझिक प्रोडक्शन करायचंय, मग एक चांगला साऊंड कार्ड हवा. थोडक्यात, ही कार्ड्स तुमच्या कम्प्युटरला अपग्रेड करून त्याला अजून शक्तिशाली बनवतात. चला, आता आपण आपल्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण आतले भाग बघितले. आता पाहूया की हे सगळे भाग बाहेरच्या जगाशी, म्हणजे आपल्याशी कसे जोडले जातात. हे तर आपण सगळेच ओळखतो. USB पोर्ट्स आणि केबल्स, पेनड्राईव्ह, प्रिंटर, कॅमेरा. आजकाल जवळपास सगळं काही याच पोर्टला लागतं. अगदी युनिव्हर्सल होऊन गेले हे. आणि हा निळा कनेक्टर आठवतोय का? हा आहे VGA. जुन्या मॉनिटर्स किंवा प्रोजेक्टरला कम्प्युटर जोडण्यासाठी याचा वापर व्हायचा. अजूनही बऱ्याच ठिकाणी दिसतो. नंतर टेक्नॉलॉजी थोडी पुढे गेली आणि हा DVI पोर्ट आला. याने VGA पेक्षा जास्त चांगली डिजिटल क्वालिटीची इमेज मिळायला लागली. म्हणजे बघा, मदरबोर्ड, CPU, रॅम, केबल्स
हे सगळे वेगवेगळे भाग आहेत, पण ते एका ऑर्केस्ट्रासारखं एकत्र एका तालात काम करतात. आणि याच ताळमेळातून आपलं डिजिटल जग तयार होतं, जिवंत होतं. तर मग ही सगळी टीम पाहिल्यावर एक प्रश्न पडतो की ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कुठला? कम्प्युटरचा मेंदू असलेला सीपीयू की सगळ्यांना एकत्र ठेवणारा मदरबोर्ड की मग शक्ती देणारा पीएसयू? या टीमचा खरा स्टार प्लेअर कोण? खरं तर याचं उत्तर सोपं नाहीये, कारण यातला एकही भाग नसला तर बाकीचे सगळे निरुपयोगी ठरतील. हे एक टीमवर्क आहे. तर हा होता आपल्या कम्प्युटरच्या आतला एक छोटासा प्रवास. आशा आहे की तुम्हाला मजा आली असेल.